मागच्या लेक्चर मध्येच थांबलं, त्यासाठी क्षमस्व. परत पुढे कंटिन्यू करूया. हो, मागच्या लेक्चरला आपण काय केलं, चालू कुठं होतं, आपण भागणाऱ्या संख्या शोधत होतो, बरोबर आहे. मग त्याच्यातलं पुढचं एक्झाम्पल घ्या तुम्ही. आपण एक मागलं एक्झाम्पल सोडवलं, तिथे लेक्चर स्टॉप झालं. पुढे घ्या. 6, 8, 12, 16 6, 8, 12, 16 ने भाग घालवल्यानंतर क्रमशः बाकी 3, 5, 9, 13 उरते. क्रमशः बाकी 3, 5, 9, 13 उरते. तर ती संख्या शोधा. कोणत्या प्रकारचा आहे? ए, बी कोणत्या प्रकारचा आहे? पहिल्या बघा, दुसऱ्या प्रकारचा आहे. काय करणार? लसावी काढणार आणि मसावी काढणार. लसावी काढून काय करणार? फरक काय करणार? वजा करणार. कोणाला फरक वजा करणार? संख्या आणि फरक यांच्यातला फरक. क्रमशःचा अर्थ लक्षात घ्या. क्रमशः म्हणजे यांची जोडी अशी लागणार. 6 न भागलं किती वाक्य राहणार? 3. 8 न 5, 12 न 9, 16 न 13. फरक किती येतोय? 6. ना आज भांग प्यायचा अवसर आहे ना आणि कसला अवसर आहे, का असं करायलाय? हा, चला पहिल्यांदा ह्या सगळ्यांचा लसावी काय येणार ते सांगा. तोंडी सांगा. पाड्यातली संख्या आहे किती येणार? 48. बरोबर आहे काय? 48 जर का लसावी येत असेल तर काय करणार? त्यातून 3 उत्तर किती आलं पाहिजे? 25. चला त्याच पुढं दुसरा अनेक 3, 4, 5 ने भागल्यास बाकी प्रत्येक वेळी 1 उरते. 3, 4, 5 ने भागल्यास बाकी प्रत्येक वेळी 1 उरते. पटकन सांगा सर. पुढच्या प्रकारचं घेऊया आपण. किती? 61. लसावी किती येईल? 60. क्रमागत संख्या आहेत, बरोबर आहे. 60 लसावी येईल. 60 लसावी आल्यानंतर बाकी 1 उरते म्हणजे संख्या काय असणार? एक वाक्य लिहून घ्या. कोणत्याही संख्यांचा मसावी व लसावी काढल्यास मोठा कोण असणार आहे? लसावी मोठाच व्हायले, बरं आहे काय? का छोटा चालेल? छोटा चालेल काय? नाही, मोठाच येणार आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, मसावीने लसावीला पूर्ण भाग गेला पाहिजे. पूर्ण भाग जायला हवा, हे लक्षात ठेवा. म्हणजे कुठेतरी एखादं एक्झाम्पल दिलं, काय सांगितलं? 2 संख्यांचा मसावी दिलाय तुम्हाला किती? 18. आणि तुम्हाला विचारलंय की लसावी किती असू शकतो. ऑप्शन दिलेत. ऑप्शन पहिला दिलाय 30, दुसरा ऑप्शन दिलाय 32, तिसरा ऑप्शन दिला 54, चौथा ऑप्शन दिला 60. मग इथं ना संख्या दिल्यात म्हणणार, ना दुसरं काय इन्फॉर्मेशन दिल्या, काय दिल्या? तुम्हाला फक्त काय विचारलंय? कोणता येऊ शकतोय? कोणता येणार आहे? एक माहितीसाठी एक्झाम्पल लिहून ठेवा की जर 2 संख्यांचा मसावी 18 असेल तर खालीपैकी लसावी काय असू शकतो, त्याच्यावरून आपण परत संख्या पण काढू शकतो. एक्झाम्पल पुढे घ्यायचं आहे, पण इथं माहिती पाहिजे पूर्ण भाग गेलाच पाहिजे. पूर्ण भाग जात नसेल तर तो लसावी असणार नाही.
आता बघा, जर असं अवघड एक प्रकारची गणित दिलेत पुस्तकात एका, ते पण घेतो लागलं. पहिल्यांदा ते सांगायच्या अगोदर मला सांगा, लहानात लहान 3 अंकी संख्या, लहानात लहान 4 अंकी संख्या, या संख्या तुम्हाला माहिती आहेत? ओके, पट 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 सांगा. 5 अंकी लहानात लहान संख्या ढेकळं माहिती आहे तुम्हाला? मग और लोक सांगा 5 अंकी लहानात लहान संख्या. एक 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 ठेवलंय, एक 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 एक, ते 9 9 9 9 9 म्हणून हे एक 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 किती द्या? 10,000. 4 अंकी 1000 लहान, बरं आहे काय? त्याच्यानंतर 6 अंकी म्हणलं 1,00,000. ह्या संख्या माहिती पाहिजेत. दुसरी गोष्ट, मोठ्यात मोठी सांगा 4 अंकी. आता 9 9 9 9 रंगी रंगी 9 9 9. हा 5 अंकी, बरोबर आहे? हे का माहिती पाहिजे? आत्ताच्या प्रश्नांच्या मध्ये पहिल्यांदा हे शब्द येणार आहेत. ओके, त्यामुळे प्रश्न घ्या लिहून. मोठ्यात मोठी अशी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या, 4 अंकी संख्या की जिला 12 15 20 24, 12 15 20 24, 12 15 20 24 ने पूर्ण भाग जाईल. 12 15 आणि काय सांगितलं? 12 15 24 एवढं सांगितलं काय? हा 20 लिहिलं ना तुम्ही, खोड लावलं सांगा. या 4 संख्यांनी काय जातो? पूर्ण भाग जातो. पण काय म्हणले? मोठ्यात मोठी किती अंकी? म्हणजे ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? तुमची जी संख्या आहे त्याच्यापेक्षा लहान पाहिजे, बरोबर? पहिल्यांदा जर का अशा प्रकारची संख्या शोधायची आहे तर पहिल्यांदा काय काढला पाहिजे? लसावीच काढला पाहिजे. पहिल्यांदा लसावीच काढायचा आणि लसावीच्या पटीत कोणती संख्या येते ती शोधायची. काय म्हणलो? लसावीच्या पटीत कोणती संख्या येते ती शोधायची, बरोबर आहे? पहिल्यांदा लसावी काढूया, बरोबर? लसावी किती ना भाग जातोय? कॉमन कोणत्या संख्येने भाग जात नाही? 4 न घालवा. पहिल्यांदा 4 3 15 आहे तसं ठेवा. 5 6 3 भाग घालवा. 3 1 5 5 2 परत 5 न भाग घालवा. 1 1 1 2 4 त्रिकम 12 12 पंचे 60 60 दोन्ही लसावी किती आला तुमचा? 120. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत. कशा बघा ते सांगतो. लसावी तुमचा किती आला? 120. हजारच्या बाबतीत मी अगोदर सांगतो. काय सांगतो? हजारच्या बाबतीत सांगतो, मग तुम्हाला ते मोठ्या संख्येच्या बाबतीत लगेच कळते. बघा मी काय म्हणलो की अशी हाच प्रश्न कोणता? कोणत्या सांगितले? 12 15 20 24 ने भाग जाणारी, फक्त शेवटचा प्रश्न बदलला. 3 अंकी लहानात लहान सांगितली. बघा 3 अंकी लहानात लहान आणि 4 अंकी 3 अंकी मोठ्यात मोठी घ्या, मोठी आणि 4 अंकी लहानात लहान. बघा 2 प्रकारचे प्रश्न तयार झालेत, बरोबर आहे? म्हणजे काय? कोणता तरी भाग जाणार काय विचारणार? एक लहान मोठ्यात मोठी विचारणार आणि एक लहान लहान विचारणार. मी आता एकाच जवळची का घेतलेत तर तुम्हाला समजायसाठी लगेच फरक लगेच लक्षात येतोय. आता ती संख्या मुळात तुमचा लसावी किती आलाय? 120. म्हणजे 120 ला पूर्ण भाग जातोय, 220 ला पण जाणार, परत 360 ला पण जाणार, असं पुढे पुढे जाणार. मग आता तुम्हाला काय करायचं आहे? ह्या 999 ला भाग घालवा. किती भाग जातोय? 120 न भाग घालवा. आता हा भागाकारच यायला पाहिजे, एवढा भागाकारच करायला ऑप्शन नाही. किंवा तुम्हाला अंदाज बांधता येत असेल तर तुम्ही गुणाकार डायरेक्ट अंदाज बांधा, बरोबर आहे? आता ह्याचा आपला अंदाज बांधता येतो कारण की 1000 पर्यंत तुम्ही इझिली करू शकता. 12चा पाडा 120 सख 72 720 परत किती येणार? 12 96 म्हणजे किती येईल? 960. म्हणजे याला भाग घालला, कितीनं भाग गेला? 12 96. 960 वजा किती केला? 999. उलट झालं.
हा 999 वजा 960 फरक काढायचा आहे ना. कितीचा फरक येईल? 39. बरोबर. आता बघा हे महत्वाचं आहे. इथनं पुढे काय सांगतो ते महत्वाचं आहे. तुम्हाला एखादी संख्या भाग जाणं म्हणजे काय जाणं ते आधी सांगतो. भाग जाणं म्हणजे काय? समजा मला 23 ला भाग घालायचा कितीनं? 5. कितला? 23 ला. म्हणजे 23 पर्यंत मला गट्ट करायचे. कितीचं? 5-5चं गट्ट तयार करायचे. अर्थ समजून घ्या. भागाकार म्हणजे काय असतोय? ग्रुप तयार करायचा. किती ग्रुप तयार होतात तो म्हणजे तुमचा भागाकार येतो. बरोबर आहे. म्हणजे 20 पर्यंत जायचं पण 5 5 5 5 किती तयार होतील? 4 गट्टे तयार होतील. बरोबर आहे. आता बघा ह्या 4 गट्ट्यांच्या नंतर अजून किती राहिले शिल्लक? 3. 5चा गट्टा पूर्ण करायचा असेल तर अजून किती पाहिजेत? तर इथं 25 येईल ना. ही कन्सेप्ट लक्षात घ्यायची. आता बघा मला काय म्हणायचं आहे की 23 वरती मी आहे. मला 23च्या पाठीमागली संख्या शोधायची जिला 5 न भाग जातोय. मी काय करणार? जी बाकी उरल्या 23 ला बाकी किती राहिली? वजा केली. मला किती मिळालं? 20. म्हणजे जर का मला ह्याच्या पाठीमागची संख्या शोधायची आहे, कशाच्या? 999च्या पाठीमागची संख्या शोधायची आहे की जिला किती भाग जातोय? किती ना? 120 न. बरोबर आहे. तर मी काय करणार? 39 काय करणार? वजा करणार. बाकी किती राहिली? 39 राहील ना. 39 वजा केली तुम्हाला मिळालं किती? 960. बरोबर. बाकी वजा केली. त्याच्यानंतर आता हे डायरेक्ट भाग गेला त्याच्यामुळे झालं, लगेच कळालं. हे पुढे गेल्यानंतर परत बाकी 7 राहणार, 8 राहणार, 15 राहणार, 20 राहणार. पुढे गेल्यानंतर समजते आली. बरोबर आहे. संख्या किती मिळाली मला? 960. म्हणजे ती संख्या लहानात लहान आहे. आता मोठी संख्या काढायची आहे. बघा पुढची संख्या काढायची आहे. मला किती? 4 अंकी लहानात लहान संख्या काढायची. किती? 4 अंकी लहानात लहान संख्या काढायची. परत तुम्ही 999 ला भाग घाला किंवा 1000 ला भाग घाला. बाकी काय ते शिल्लक राहणार. आता तुमची बाकी किती शिल्लक राहिल्या? किती? बघा म्हणजे आता ही जी संख्या आहे 23 म्हणजेच तुमची किती आहे? 999. बरोबर आहे. 4 अंकी म्हणजे याच्या पुढची संख्या पाहिजे का पाठीमागची संख्या पाहिजे? पुढची पाहिजे. मग तुम्हाला काय करायचं आहे? मग अशी 5 न भाग घालून तर बाकी किती राहिली? 3. ह्या 3 मध्ये अजून किती मिळवलं म्हणजे 5चा गट्टा तयार होईल? 2. म्हणजे आता इथं तुम्हाला कितीचा गट्टा तयार करायचा आहे? 120चा. ऑलरेडी तुमच्याकडे किती आहे? 39. म्हणजे अजून किती पाहिजे ते काढायचं. म्हणजे 120 वजा 39 म्हणजे किती उत्तर येईल? 81. म्हणजे हा गॅप माझा किती आला? म्हणजे ह्याच्यामध्ये मी किती मिळणार? 81. किती येईल उत्तर? 92 108. बरोबर. म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं आहे? हा गॅप कसा घ्यायचा आहे? बेरीज पाहिजे, वजाबाकी पाहिजे, काय पाहिजे ह्याच्यानुसार ठरणार. फक्त हे 5चं उदाहरण का सांगितलं? 120चं डायरेक्ट सांगितलं असतं तर तुम्ही काय म्हणणार? नको हे जरा आवड. पण 5चं समजलं की 120चं लगेच समजते. मग नेहमी काय म्हणतोय मी? कुठं जायचं? 1 2 3 4 5 पर्यंत मागं जायचं. नेहमी पाठीमागे जायचं. जो अंक छोटा असतो ना तुम्ही कॅल्क्युलेशन इझिली करताय आणि तिथं जे कॅल्क्युलेशन करताय तेच पुढे कॅल्क्युलेशन करायचं. बरोबर. म्हणजे काय येईल? 1080. आता हे गणित बघूया. पुढे गेलं. आता हे गणित बघायचं. बरोबर. काय सांगितलंय? या संख्यांनी भाग जाणारी कुठली संख्या सांगितली आहे? 4 अंकी मोठ्यात मोठी. म्हणजे तुम्ही ह्याला भाग घालवा किंवा तुम्हाला ह्याला भाग घालणं अवघड वाटत असेल तर ह्याच्या पुढची लगेचची संख्या कोणती आहे? 10,000. म्हणजे जवळची काय घेतली? 0 0 येतात भाग घालवलं सोपं जाते म्हणून घेतलं. कोणती यायची सांगा? ह्याला भाग घालवायचा का ह्याला भाग घालवायचा? ह्याला घालूया. मग काय सांगतो बा मी काय असं विचारलं? प्रत्येक वेळी मग 10,000लाच भाग घालवायचा. जवळची शून्यवाली संख्या घ्यायची मग त्यातनं वजा करायचं किंवा त्यात अधिक करायचं. ओके. आता मी दोन्ही पण संख्या काढणार. दोन्ही पण संख्या काढणार. कोणती? 4 अंकी मोठ्यात मोठी आणि 5 अंकी लहानात लहान. दोन्ही पण संख्या काढायच्या. बरोबर. किती भाग घालूया आपण? 120 न. आता इथे शून्याला शून्य वाढवून घालवायची. आता कोणतरी शाना येईल घालवायची नाही. कारण का घालवायची नाही? आपल्याला काय पाहिजे? आपल्याला भागाकार नको आहे. आपल्याला पाहिजे बाकी. भागाकार किती पण येऊ दे. इथं भागाकारशी देणे घेणं. तुम्हाला काय पाहिजे आहे? बाकी. त्याच्यामुळे शून्य घालवायची नाही. हा 120 1 120 120 8 960. 960 म्हणजे राहिलं किती? 40. 40 म्हणजे होणार किती? 400. 120 1 120 120 दोन्ही 240 120 त्रिक 360. 360 गेलं बाकी किती राहिली? 40. म्हणजे इथं जर का 1000 असेल तर ह्याच्या पाठीमागे बाकी किती शिल्लक राहिल्या? 40. म्हणजे ती संख्या काय येणार? वजा किती करणार? किती येईल? 9960.
हे तुमचं आन्सर आलं पहिलं. बरोबर आहे. आता पुढची संख्या काढायची आहे. किती मिळायला पाहिजे? किती? 40 मिळायला पाहिजे. किती मिळायला पाहिजे? आता ऑलरेडी तुमच्याकडे 40 चिल्लर शिल्लक आहे. अजून किती मिळवाय म्हणजे काय पाहिजे? कितीचा गट्टा तयार करायचा आहे? 120चा. 120चा तयार करायचा असेल तर तुम्ही किती पाहिजे तुम्हाला अजून? हे 40 पुढचे 80 असे मिळून किती होणार? म्हणजे ह्याच्यामध्ये किती येणार? किती होणार? 10,000. उत्तर किती येणार? 10,080. तिथं 1,800 म्हणायचं किंवा 10,800 म्हणायचं नाही का? 108 येते नाही, 10,080. कारण पुढे किती पाहिजे मला? फक्त 80. लक्षात आलं? सोपं आहे, फक्त प्रॅक्टिस पाहिजे. हे सोपं घेतलंय कारण की 120 सोपं आलंय. इथे 120 दरवेळेला येणार नाही, शून्याचं येणार नाही, कुठेतरी जाणार नाही. 144 येणार, कुठेतरी येणार 194. हे पण भाग घालवायची कपॅसिटी पाहिजे. डोकं जड होतंय तर पर्याय नाही. पुढचं घ्या, हे सोडून घ्या, मी पुढचं देतो लगेच. आता म्हणा की पाडे कशाला लागतात? आणि तुम्ही इथं असा पण भाग घालू शकत नाही. अजून सांगतो की इथं किती भाग घालायचा आहे बघा. भागिले 120 करायचा आहे. हा, घालतो 12 भाग दोघांच्याकडे. मी 10 भाग घालतो वरती खाली नाही, 120 नच भाग घालावा लागतो. तिथं ना संक्षिप्त रूप काढता येते ना काय, काहीही करता येत नाही. आहे तेनच भाग घालायचं, मगच उत्तर मिळतं. किंवा तुमचं लॉजिक चांगलं असेल तर संख्या घ्या. मग म्हणजे बघा बाबा 120 न किती गुणा पाहिजे बाबा? 80 गुणलं तर कुठेपर्यंत गुणा करता येईल? असं असा अंदाजावरती संख्या घेत तुम्हाला जायला पाहिजे. पुढचं जरासा अवघडच देतो. झालं? संख्या घ्या. लहान करतो साईड लिहितो. घ्या. दुसरा प्रश्न इथे लिहितो बघ. अशी 4 अंकी मोठ्यात मोठी किती अंकी सांगितले? 4 अंकी की जिला किती भाग घालवायचा आहे तुम्हाला? 12, 15, 18, 27 हे भाग जातो. दोन्ही पण काढायचे. 4 अंकी लहानात लहान, 5 अंकी दोन्ही पण काढायचे. 4 अंकी मोठ्यात लहान आणि 5 अंकी दोन्ही पण काढा. एकावरती का थांबायचं? मी एकदा ह्या टाईपचं गणित घेणार, मग त्या टाईपचं गणित घेणार, कशाला लोड? माझ्या डोक्याचा ताप कमी होतो. पहिल्यांदा काय काढणार? हा, लसावी काढा. लसावीनं कशाला भागणार तुम्ही आता? 5 अंकी म्हणजे 10,000लाच भागायचं आहे. बाकी काढा. झालं? एवढा वेळ नाही आपल्याकडं, और लवकर. चला साहेब, 1,000 10,000ला भाग 9 भाग 9 भाग घालवला की परत काय होतंय? बाकी वेगवेगळी राहत्या, त्यामुळे जरा अडचण येते. त्यामुळे 9 10 जागी भागणार कशानं? हे कशाला दिले खाली? हे कशाला दिले?
एक लिहिली. हा किती 9880 आणि आपलं चुकलंय किती आवरा लवकर चला. संख्या कोणत्या सांगितल्यात 12 15 18 आणि 27 3 भाग जातोय बघा सगळ्यांना. 3 भागाला 3 चौक 12 3 5 15 3 संग 18 3 9 परत किती भाग जातोय 3 जातोय 4 5 2 3 परत 2 जातोय 2 5 1 3 3 त्रिक 9 दोन्ही 18 18 पंचे घ्या 90 ह बेत्रिक 6 9 सख 54 म्हणजे 500. नेहमी लक्षात ठेवा गुणाकारामध्ये पहिल्यांदा शून्य आणायचे का नाहीतर ह्या आकड्यानं टीबी तिथपर्यंत निघालं तर कुठेतरी काय होतंय गुणाकार जमत नाही. शून्यात आणा शून्य आल्यानंतर उरलेला गुणाकार घ्या इझी जाते. म्हणजे तुमचा गुणाकार किती आला लसावी किती आला कोणाला भागणार तुम्ही आता 10,000 ला भागिले किती करणार 540 एके 540 उरणार किती आता हे पटकन यायला पाहिजे. 540 उरलं किती वरचं 60 बघा तोंडी कसं काढायचं उरलं किती 60 60 आणि 600 पासून ते 40 म्हणजे किती होणार 460 आणि वरचं हे 0 आलं किती परत 540 बरोबर. आता बघा 540 10 घेतलं तर किती होऊन जाईल 5400 त्याच्या पाठीमागे जायचं आहे बरोबर आहे. 5400 मधनं एकदा वजा केलं 540 अजून ह्याच्या पुढे जाते अंदाज बांधायचा असतोय. म्हणजे काय बघा काय अंदाज बांधायचा आहे 54 आणि 460चा अंदाज बांधा. 54 आणि 460चा अंदाज फक्त बांधा तसा भाग घालून होसा अंदाज बांधा. 54 10 540 होणार बरोबर आहे. 54 90 किती होणार 400 540 मधून 54 वजा करा की पाठीमागे या उलट पाठीमागे या 540 वजा 54 करा 540 वजा 54 50 वजा करा पहिल्यांदा 490 आलं 490 बसणं 4 वजा करा 486 486 म्हणजे किती येणार एवढा येणार शून्य फक्त वाढले ना म्हणजे 540 तर 90 किती येणार भाग जातोय काय इथे आता अजूनही पाठीमागे यायला पाहिजे म्हणजे किती येईल 8 बरोबर आहे. 8 म्हणजे बघा 54 गुणिले 2 1080 बरोबर आहे काय 540 ची दुप्पट 8 काढायचं आहे मला. मी 8 न गुणाकार करत नाही मी उलटा पाठीमागे येतोय म्हणजे मला माहिती आहे की 5 10 किती येणार 540 10 5400 बरोबर आहे. मला तिथनं 2 घर पाठीमागे यायचे म्हणजे 2 म्हणजे किती 540 ची दुप्पट मला वजा करायचे 540 ची दुप्पट किती होणार 1080 5400 तोंडीच करवलंय बघा 5400 मधनं पहिल्यांदा 1000 वजा करा किती होईल 4400 बरोबर आहे. 4400 मधनं आता वरच किती शिल्लक राहिले आपलं 80 4400 मधनं 80 वजा करा 4400 मधनं 300 किती राहणार झालं. आता बघा जातोय का बघा मागची संख्या आली यातनं फरक घ्या 0 किती येणार 2 3 एवढाच फरक आला काय म्हणजे आता तुम्ही कुठं पण झाला ह्या लाईनच्या पाठीमागे किती आहे 320 कुणाच्या लाईनच्या पाठीमागं 10,000च्या पाठीमागं 320 वजा करा 10,000 वजा 320 आता हे डायरेक्ट वजा करायचं आता उभं मांडायचं नाही 300 पाठीमागे जायचं अगोदर 300 पाठीमागे जाऊ किती जाणार 200 येते काय सॉरी उलट झालं मी यात नाही वजा केलं हे 0 10 नात गेले उरले 280 आला. आता पहिल्यांदा 10,000 मधून 200 वजा करा 800 परत मग 80 वजा करा 800 वजा 80 720 म्हणजेच किती येईल 9700 समजलं. तुम्ही 10,000 म्हणता डायरेक्ट 280 करायनंतर घोटमाळते आपण घोटमाळायचं नाही पहिल्यांदा 300 वजा करायचं. समजा असं असलं आता अजून एक तोंडी उदाहरण सांगा हे घ्या समजा नाही मला किती वजा करायचं आहे 374 वजा करायचा आहे किती वजा करायचं आहे 1000 मधून 374 वजा करायचं पहिल्यांदा किती वजा करणार किती वरती आलो 700 नंतर 70 वजा करणार किती होणार पहिला 300 वजा केलं 700 वरती आलो परत त्यातनं 70 वजा केलं
630 वरती आलो मग 4 वजा करायचं 726. उलट पाठीमाग आलं की बरं पडते. डायरेक्ट वजाबाकी मग उभं मांडणी करा दरवेळेला उभी मांडणी करा हे करा ते करा असं होतंय. हे ना काय होतंय ज्यावेळी तुम्ही तुमच्या डोक्यात हे कॅल्क्युलेशन करताय ना आपलं डोकं तल्लग होत असते पुढच्या विचार करताना आणि फास्ट विचार करतोय आणि फास्ट विचार करतोय. ओके या उत्तर किती देणार. पहिलं उत्तर मी आलो तुम्हाला कोणतं मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या किती 4 अंकी संख्या किती आली 9720 आणि लहानात लहान 5 अंकी काढायचे आहे. हे काढलं ह्याच्यात तुम्ही डायरेक्ट 540 मिळवा तुम्हाला आन्सर मिळेल. किंवा तुम्हाला फक्त एकच विचारले म्हणजे काय फक्त पाठीमागचा प्रश्न विचारला नाही 5 अंकीचा फक्त प्रश्न विचारलाय तर काय करणार ह्या 320 मध्ये अजून किती मिळवायला पाहिजे तेव्हा 520 होतील. 540 करायचंय 220 मिळवायला पाहिजे मग 220 पुढे जाणार म्हणजे उत्तर किती येईल 10,220. मोठ्यात लहानात लहान 5 अंकी 10,220 मोठ्यात मोठी 4 अंकी 9,720. ओके समजा टेस्ट पेपर मध्ये यातले 3 पर्यंत टाकतो कारण की भागाकारच तुम्हाला जमणार नाही ना. मला माहिती आहे तुमचं काय येणार नाही भागाकार जमणार नाही तुम्हाला. अजूनही घ्यायला गेलो आहे का यातलं एकदम सोपं देतो. लहानात लहान 5 अंकी किती येणार पहिल्यांदा लसावी काढा लसावी किती येईल 60 60 न भागा कशाला भागणार 10,000 ला भागा लहानात लहान 5 अंकी सांगितले शून्य शून्य घालू काय शून्य शून्य घालू काय नाही घालवा म्हणशीला की सांगितलंय म्हणशीला 60 एके 60 उरले 40 झालं 400 हे शून्य गेल्यावरती त्याच्यानंतर साय साय 36 म्हणजे 360 परत उरले 40 40 म्हणजे झालं किती 400 परत साय साय 36 360 परत उरणार किती 40 आणि मला विचारले काय माझी बाकी राहायला लागले 40 माझी बाकी किती राहायला लागल्या 40 आणि मला कुठे जायचं आहे बघा ह्याच्या पाठीमागे 40 राहायला लागले अजून मला पुढे किती जायला पाहिजे लहान लहान विचारले मला ह्याच्या पुढे जायला पाहिजे ना 10,000च्या बरोबर आहे म्हणजे काय येणार पुढचं किती मिळालं पाहिजे मला 20 मिळवा उत्तर येईल 10,020 कोणती संख्या येणार 10,020 10,040 कोणाकोणाचं काढले गिलोटिन माहिती आहे का गिलोटिन गिलोटिन काय नाही ऐकले सांगतो की मग 2 मिनिटात हे असं काहीतरी असते बघा त्यास मस्त असं धारदार पातं ठेवलेलं असते तिरकं खाली असं असते यात मुंडकं आपलं ठेवायचं आणि वरनं सोडायचं डायरेक्ट 2 भाग या अगोदरच्या काळात राजे लोक द्यायची गिलोटिनची सजा ती मिळते का बघतो काय लागली गरज तर कधीतरी किती देणार ते तुम्ही पिक्चर बघत नाही कॅप्टन जॅक स्पॅरो बघत नाही तुम्ही काय बघतायसा मग कॉमेडी मूवी बघत नाहीसा इन्स्पिरेशनल बघत नाहीसा डॉक्युमेंटरी बघत नाहीसा रील्स रील्स मध्ये 3 तास गेलेलं कळत आहेत मला पिक्चर एक बघता एकच तेच पुढे बघत राहायचं डॉक्युमेंटरी बघत डॉक्युमेंटरी बाहेर असत हे खाली द्यायचं जर बघायचं असेल तर युट्यूबला सर्च करा येते गिलोटिन हे काय सांगितलं तुम्हाला एका वेळी द्याय पाहिजे 40 जर काय मिळवा लागला असं तर हे कशाला हे 10 वेळा प्रत्येक गणिताला हे सांगालोय का गठ्ठा तयार करायचा गठ्ठा कितीचा होणार जेवढ्या संख्येनं भागतोय तेवढ्याचा गठ्ठा तयार करायचा ओके जायचं पुढची गणित आहेत गुणोत्तराचे कसले गुणोत्तराचे मी अगोदर गुणोत्तर आता सांगतो शॉर्ट मध्ये की ज्याचा अर्थ आपल्याला लागणार आहे
मग त्याच्यानंतर गुणोत्तरावरचे एक्झाम्पल घ्या. पहिल्यांदा गुणोत्तर म्हणजे काय, आपण हे परत डिटेलमध्ये बघणार आहे. कुठं गुणोत्तर आणि प्रमाण या टॉपिकमध्ये परत डिटेलमध्ये बघणार आहे. इथं याचा संदर्भ येतोय, त्याच्यावरती प्रश्न परत आणि कन्फ्युजन होणार. मी एक्स मध्ये सांगणार जास्त, म्हणजे एक्स माना, हे माना, ते माना. हे पण फक्त कॉमन फॅक्टर मानतोय एक्स, फक्त एक्स कसा घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे लगेच कळते. बघा गुणोत्तर म्हणजे काय, संक्षिप्त रूप, बरोबर आहे. म्हणजे मला 12 आणि 20 काय काढायचं आहे, गुणोत्तर काढायचं आहे. कसं काढलं, कॉमन संख्येनं भाग घालवतोय, 4 भाग गेला, 3 म्हणजे आता ह्याचा म्हणजेचा अर्थ सांगतो की काय केलं, ह्यांचं फॅक्टर पाडलं असतं. 12चा फॅक्टर किती आहे, 3 गुणिले 4. ह्याचा फॅक्टर किती आहे, 5 गुणिले 4. हा जो दोघांच्यात कॉमन आहे तो कॅन्सल केला जातो आणि एवढंच ठेवलं जातं. समजलं. आता आपण लसावी मसावी मध्ये काय करत होतो, कॉमनचा गुणाकार म्हणजे काय, मसावी, आणि जे शिल्लक राहिले त्यांचा गुणाकार म्हणजे काय, सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय येणार, लसावी. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये जो कॉमन आहे कोण आहे, 4, म्हणजेच काय असणार, मसावी. लसावी काय असणार, हे 4 एकदा आणि जे शिल्लक राहिले त्यांचा गुणाकार. समजते का बघा, बरोबर आहे. म्हणजे जर का मी गुणोत्तर दिलं, किती दिलं, 3/5, तर याचा अर्थ आपल्याला काय लक्षात येणार, ह्यांच्यातनं अजून काय कॉमन निघते का बघायचं. काय म्हणतोय, कॉमन निघते का बघायचं. कॉमन काय निघलं नाही तर लक्षात ठेवायचं, ह्यांचा जो कॉमन मल्टिपल असतोय तो काय असणार आहे, तुमचा HCF काय असणार आहे, म्हणजे तुमचा काय असणार आहे, मसावी. कॉमन फॅक्टर तुमचा काय असणार, मसावी. का मसावी आला हे तर लक्षात येते. आणि मग लसावी कसा काढणार, कॉमन फॅक्टर घ्यायचा, सगळ्यांचा गुणाकार करायचा आणि त्यातनं फक्त एक्स मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला काय मिळणार, लसावी मिळणार. फक्त काय गुणोत्तर कसं काढतोय त्याच्यावरून कळणार. लक्षात येते काय, एक्झाम्पल घेतल्यानंतर आणि समजते क्लिअर. पण त्याच्या अगोदर हे म्हणजे काय माहिती पाहिजे, एक्झाम्पल आलं म्हणून सोडवायचं नाही, हे माहिती पाहिजे. लक्षात आलं, एक्झाम्पल घ्यायला. दोन संख्येचे गुणोत्तर 5/7 आहे. किती आहे, 5/7 आहे. आणि त्यांचा लसावी 350 आहे. किती आहे, तर 1 नंबर काढायचा, मसावी किती असणार, 2 नंबर काढायचा, संख्या कोणत्या असणार. दोन नंतर सांग, फॅनचा कट मार. मलाच गरम झालं. नको आहे त्याला काय करणार बघा. ह्या जर का संख्या अशा असतील तर त्याच्यात कोणतरी कॉमन असणार आहे. कॉमन फॅक्टर आपण किती म्हणतोय, एक्स. त्यालाच मराठीत म्हणतोय आपण गुणक. काय म्हणतो, गुणक, किंवा इंग्लिशमध्ये म्हणतोय मल्टिपल. म्हणजे जो काय असतोय, गुणोत्तरावरून संख्या काढण्यासाठी मला मल्टिपल माहिती असावा लागतोय. म्हणजे तो काय घेतला मी, समजा ह्या दोघांच्या मध्ये कॉमन कोण आहे, एक्स आहे. तर पहिली संख्या काय असणार, 5 गुणिले एक्स असणार. दुसरी संख्या काय असणार, 7 गुणिले एक्स. मग लसावी काय येईल बघा. लसावी मध्ये काय कॉमन आला, कोण, एक्स गुणिले 5 गुणिले हे किती, बरोबर उत्तर तुम्हाला किती दिलं, लसावी 350. म्हणजे 7/35 तिकडे भागीला गेलं, एक्स बरोबर काय 10. आता एक्स म्हणजे तुमचा काय असणार आहे, मसावी. म्हणजे मसावी किती आला तुमचा, 10. आता तुम्हाला काय काढायचे आहेत, संख्या काढायच्या आहेत, बरोबर. काय काढायच्या आहेत, संख्या. एक्स 10 असेल तर पहिली संख्या काय येणार, 5 गुणिले 10 बरोबर 50. दुसरी संख्या काय येईल, 7 गुणिले 10 बरोबर 70. पहिली संख्या 50, दुसरी संख्या 70. ओके, घ्या. पुढचं घ्या, गुणोत्तर घ्या 3/5 आणि लसावी घ्या 300. संख्या काढायच्या, मसावी काढायचा, दोन्ही पण काढायचं.
आज आपण सर्वांना सांगण्यास मला आनंद होतो की आज आपण पाढे घ्यायचे आहेत 20 पर्यंत मधल्या ब्रेकमध्ये, आणि या पाड्यांच्या मध्ये नवीन पाहुण्यांना फक्त 10 पर्यंत पाडे म्हणण्यात लावण्यात येणार, आणि उरलेले जे आमच्या घरात आहेत, इथंच आहेत, वासूसारखे लोक, त्यांना 20, 19, 18, 17 इथंपर्यंतचे पाडे विचारण्यात येणार. आपल्या बॅचची सुरुवात आहे असं आता मी म्हणू शकत नाही. 20 वर लेक्चर झालेत आपली, बरोबर आहे की नाही? किती? 60 आणि 100. म्हणजे बघा, पहिल्यांदा काय करणार, 5 त्रिक, आता बघा हे झालं एक्स मध्ये सांगितलं. आता ज्यावेळी तुम्ही गणित वापरणार 5 त्रिक 15, 15ला भागला किती आला, म्हणजे मसावी किती आला डायरेक्ट 20. कॉमन फॅक्टर किती मिळाला 20. 20 मिळाला, 20 असेल मसावी. पहिली संख्या काय येणार 20 त्रिक, दुसरी संख्या काय येणार. परीक्षेला 2 गणित, परीक्षेला 2 गणित फिक्स. मी सांगतो, आताच सांगतोय काय विचारणार, तरी बी तुमचे बरोबर येत नाहीत. आता असं साईडला कोपऱ्यात लिहायचं, हे 2 येणार यातली 2 येणार 2 येणार. चला घ्या पुढचं. गुणोत्तर घ्या 3:12. गुणोत्तर घ्या 3:12 आणि त्यांचा मसावी घ्या 12. तर आता काय काढायचं तुम्हाला, काढायचं आहे लसावी, तुम्हाला काढायची संख्या. बघूया, काढा. काय 3? काय 3 मसावी दिलायच की तुला, आणि काय मसावी काढतोस. हा, लसावी पाहिजे 36. 936 संख्या. जरासं पाठीमागला आठवा. पाठीमागली एक गोष्ट मी सांगितलेली, काय सांगितलेली, संख्यांची सगळ्यात लहान जी संख्या तुमची असणार आहे त्याच्यापेक्षा मसावी कधीही मोठा येणार नाही. तुम्ही उत्तर सांगायला मला 936 आणि एक संख्या काय आली 9 आणि तुमचा मसावी येतोय 12, असं शक्य असेल काय? असेल काय? पाठीमागल्या गोष्टी विसरायच्या नाहीत. 108 आणि 48. बघा, पहिल्यांदा आपल्याला हे काय पाहिजे आहे लक्षात ठेवायचं, हे सर्वात संक्षिप्त रूप पाहिजे. काय पाहिजे? सर्वात संक्षिप्त रूप. म्हणजे ह्यातनं अजून मी कॉमन किती काढू शकतोय 3, एकास 4 होईल, आणि आता कॉमन फॅक्टर माझा काय राहणार 3x. किंवा तुम्ही इथं जर का त्याचं फॅक्टर पाडणार असाल, कुठं इथं बघा, इथंच तुम्ही कॉमन फॅक्टर काय मांडला x, तर पहिली संख्या काय होईल 3x, दुसरी काय होईल 12x. ह्यांच्यातून कॉमन निघणार का नाही, काय 3x कॉमन निघणार, इथं राहणार 1, 3x कॉमन निघाला, इकडे राहणार 1, इकडे किती राहणार 4, आणि तुमचा कॉमनचा किती 3x. पहिला, दुसरा आणि तिसरा ह्या सगळ्यांचा गुणाकार काय येणार लसावी. ते पण सोडा, अगोदर त्याच्यात तुम्हाला दिलायच काय मसावी. मसावी दिलाय किती, कॉमन किती आला तुमचा 3x. 3x म्हणजेच तुमचा काय असणार 12. x म्हणजेच किती येणार, x जर का 4 मिळाला तर लसावी काय येणार 1 गुणिले 4 गुणिले 12. किती येणार लसावी सांगा, 1 गुणिले 4, 4. 12 चौक लसावी किती मिळाला 36. बरोबर. आता पहिली संख्या काढायची आहे. पहिली संख्या कशी काढणार, सॉरी 12 चौक 48. असं होतंय बघा कधी कधी. हा, लसावी किती आला 48. आता तुम्हाला संख्या काढायची आहे. संख्या कशी काढणार, इथे टाका. पहिली संख्या आहे 3x, दुसरी संख्या आहे 12x. x किती आला 4, 3 चौक 12 आणि 12 चौक, लक्षात आलं. संख्या एक येणार 12, एक येणार 48.
अनेक देऊ गुणोत्तराचं, उससे भी आसान. गुणोत्तर आणि लसावी मसावी यांचा संबंध लय चांगला आहे, त्याच्यामुळे लय फिरून प्रश्न विचारता येतात. या प्रश्न सांग सोड हे असू काय कोण मोठ्यानं काय म्हणते. हा घ्या. दोन संख्या 2:3 या प्रमाणात असून लसावी 48 आहे. लसावी 48 आहे. तर त्या संख्या शोधा. मसावी पण शोधा, सगळंच शोधा. गावल ते गावल. ते काय शोधाले बघ, गणित पुस्तकात काय शोधाले बघ, ते गणित सोडू की बाबा आधी तू पुस्तक शोधाले. पुस्तकात गणित गावत नाही. रेशो दिलाय आणि एलसीएम दिलाय. 16-24 संख्या लसावी 8. काय मसावी 8 काय करणार, यांच्यात कॉमन फॅक्टर असणार x, 2 गुणिले 3 गुणिले x असं असणार. म्हणजेच बरोबर किती आला तुमचा 48. याने तिकडे बघा x बरोबर 48 भागिले 2 गुणिले 3, 6×8 = 48. x बरोबर 8 आणि x म्हणजे तुमचा काय असणार आहे, काय असणार आहे, जो दोघांच्याकडे पण कॉमन आहे तो तुमचा मसावी असणार. मसावी मिळाला. 8 दोन्ही 8 त्रिक या संख्या मिळाल्या. मसावीनं तुमच्या गुणोत्तराला गुणलं की तुम्हाला काय मिळतात, संख्या मिळतात. तीन संख्यांचे गुणोत्तर 3×4=5 आहे. 3 संख्यांचे गुणोत्तर 3×4=5 आहे. तर व लसावी 3×4=5 आहे व लसावी 2400 आहे. तर मसावी किती? 2400 2400. किती? 40. किती? 40. पहिल्यांदा कॉमन फॅक्टर असणार x, 3x 4x 5x. लसावी काय येणार 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले x बरोबर कितीला आहे 2400. हे तिकडे भागिले ना, x बरोबर 2400 भागिले 20 गुणिले 3 ठेवा, असंच ठेवा. शून्याला शून्य गेली, 3 दोन्ही 6, 6 भागाला x बरोबर किती येईल 80. x 80 आला म्हणजेच x कोण आहे, कोण आहे मसावी. मसावी मिळालं मला 80. संख्या काय येतील 240 320 आणि सॉरी 40 120 160 200. होते असं कधी कधीतरी. सकाळी 8 वाजता बडबडालोय त्यामुळे होते असं. वयानुसार व्हायच रे. अजून किती राहिली सांगा माझी इकडे तिकडे. 10 म्हणते भाई 10 म्हणते. चला असू जातो ईद नाही उद्या परत. बा आपल्याला एक स्टँडर्ड सूत्र माहिती आहे कोणतं. दोन संख्यांच्या बाबतीत जर का आपण बोलत असेल, किती संख्यांच्या बाबतीत 2, लसावी गुणिले मसावी बरोबर 2 संख्यांचा, हे स्टँडर्ड आहे. त्याच्यावरची 2-3 एक्झाम्पल आपण घेऊया. घ्या विचारलेलीच आहे बघा. काय सांगितलंय 2021 ला विचारलाय क्लरिकलच्या पोस्टला, कंबाईन ग्रुप सी.
मुख्यला विचारलाय लिपिकच्या. घ्या. मसावी 8 आहे, लसावी 144 आहे. शॉर्ट घ्या. मसावी 8, लसावी 144. एक संख्या 16 असेल तर दुसरी संख्या किती? चूक. चूक. 8 न भाग जायला पाहिजे बघा त्याला. चूक. अरे बरोबर आहे. हा बरोबर आहे. आता आणि परत घोटाळा करशील. बघा काय येणार? 8 गुणिले 144 बरोबर 16 गुणिले बरोबर 16 गुणिले 16 इकडे भागिले ना. 8 एके 8, सॉरी 16 एके 16, 16 9 परत घ्या. परत घ्या. मसावी घ्या 72, मसावी घ्या 72, लसावी घ्या 432 आणि एक संख्या घ्या 216. तर दुसरी संख्या काय असेल? मसावी, लसावी, एक संख्या. 72 गुणिले 432 बरोबर 216 गुणिले काय करणार? एक्स. याला 216 इकडे भागा. 216 एके 216, 216 दोन्ही 200, 432. असलं सोपं सोपं विचारतात. कर सहाय्यक मुख्य 2021 विचारलेला हा प्रश्न आहे. कोणता? आता हा विचारलेला, हा वरचा. कर सहाय्यक मुख्य काय नसते. 15 प्रश्न असतात, 20 प्रश्न असतात. त्यातली ही सोपी सोपी म्हणून असलेली त्यात अवघड दाखवत तुम्हाला कसले असतात. लसावी घ्या. झालं. घ्या. परत गुणोत्तराचा एक PYQ आहे कंबाईनचा. घ्या. गुणोत्तर घ्या 3/4. दोन संख्यांचं गुणोत्तर घ्या 3/4 आणि लसावी घ्या 84. लसावी घ्या 84. 3/4 84. लसावी 84. गुणोत्तर 3/4. काय करायचं आहे विचारले? तर विचारले की त्या संख्या विचारल्या किती? चंद्रिकम 12, एक्स बरोबर 84 भागिले 12 येणार. आता मी मधल्या स्टेप सगळ्या स्किप केल्या. एकदा शिकलं की स्किप करायला शिका, नाहीतर हाय तसं टीबी उंदरासारखं एवढ्या मारा जायचं नाही. 12 7 84. एक्स बरोबर किती आलं? एक्स बरोबर किती आलं? 7. 7 त्रिक 21, 7 चोक. चला तुम्ही ऑप्शन 1 पण सोडू शकताय. ऑप्शन 1 पण सोडू शकताय. गुणोत्तर ऑप्शन घ्या सांगतो. 18 24. 18 ऑप्शन घ्या. ह्याच गणिताचं ऑप्शन आहेत रे. ऑप्शन 1 कसं सांगा घ्या. हा 18 24, 24 32, 21 28 आणि लास्ट आहे 30 40. 18 24, दुसरा आहे 24 32, तिसरा आहे 21 28, लास्ट आहे 30 40. गुणोत्तर किती सांगितलं तुम्हाला? 3/4 आणि हे 84 काय सांगितलं आहे? लसावी. म्हणून सांगतो 30 पर्यंत पाठ करून घ्या. हे गणित सोडवायची गरज नव्हती. सगळ्याच्या सगळ्या संख्या बघा 2 कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे. पहिली कंडिशन कोणती आहे? गुणोत्तराची. बघा ह्याचं गुणोत्तर येते 3/4, ह्याचं पण येते 3/4, ह्याचं पण येते 3/4, ह्याचं पण येते 3/4. बरोबर. आता शोधायचं काय आहे की लसावी. लसावी म्हणजे काय? त्यांच्या दोघांच्या पाड्यात येणारी जवळची संख्या. मी पहिल्याच लेक्चरात तुम्हाला क्लिअर केलेलं लसावी म्हणजे काय. बरोबर. म्हणजे काय? दिलेल्या दोन्ही संख्यांनी ह्या कुणाला 84 ला काय गेला पाहिजे? भाग गेला पाहिजे. जायला पाहिजे का नको? 18 ने 84 ला भाग जातोय? नाही जात. ऑप्शन नंबर 1 कट. 2 नंबर 24 आणि 32 आहे. 32 ने भाग जातोय? 32चा पाडा सोपा आहे. 32 64 96 जातोय का भाग? ऑप्शन कट. तिसरा बघा 0 0 भाग जाणार नाही. डोळं झाकून तिसरा मारायचा. हे कसं असते, तुम्ही जेवढं
कंबाईनला जेवढं तुम्ही ऑप्शन अनालिसिस कराल तेवढं ते बरं पडतंय. एक दिवस आपण त्यावरती लेक्चर घेऊया, नुसतं ऑप्शनवरून कसं जायचं, उड्या कशा मारायच्या. कारण की कंबाईनला टाइम सगळ्यात कमी आहे. कंबाईनचं काय चॅलेंज आहे, टाइम 1 तास वेळ आहे, 100 प्रश्न आहेत. 1 तास वेळ 100 प्रश्न, त्यातली 20 गणित, त्यातल्या अवघड नाही. त्यात एक एक गणित एवढं असते. ह्या टोकासनं त्या टोकाला बुद्धिमत्तेचं गणित वाचायचं म्हटलं, जे सिटिंग अरेंजमेंटचं असते त्यात आणि ब्लड रिलेशन टाकलेलं असते, एवढं सगळं वाचायचं म्हटलं की 2 वेळा वाचायला लागते. कुणाची बहीण कोण, कोण कुठं बसलाय हेच 2 वेळा कळत नाही. उजव्या बाजूला का डाव्या बाजूला एक शब्द वाचायचं चुकला, एक गणित पूर्ण चुकते. बरोबर आहे काय. आणि ह्या प्रेशरमध्ये टाइम आणि कमी आहे. बरं तुम्ही सांगा, तुम्ही 80 प्रश्न किती वेळा सोडवणार किंवा वाचवणार. जीएसचे प्रश्न आहेत, 4-4 लाईनचे असतात, 2-2 लाईनचे असतात किंवा सिंगल लाईनचे असतात. बरोबर, 80 प्रश्न वाचायला तर पाहिजेत. गोळ्या म्हणून चालणार आहेत नाही, त्याला किती वेळ जाईल, 60 मिनिटातला किती वेळ जाणार तुमच्या अंदाजानुसार. एका मिनिटात तुम्ही किती प्रश्न सोडणार, 2-3 प्रश्न सोडवणार. बरोबर आहे, 2-3 प्रश्न जरी सोडवायचे म्हणले ते 30-35 मिनिटं अशी जातात. बरोबर आहे, जरासं वाचन सुरू असेल तर 40 मिनिटं जाणार. हे सांगालोय काय, कमीत कमी सांगालोय, ह्याच्यापेक्षा पुढे टाइम जातो. कोण कितीही असू दे, कंबाईनचा 100 प्रश्नाला टच करणं जोक नाही. राज्यसभेत माफ जातात, 2 तास वेळ असतो. लोटांगण घालत त्याकडे जातं, लोटांगण घालत परत येतात. कंबाईनला तसं नाही. कंबाईनला काय आहे की 20 प्रश्नाचा एवढा मोठा गट्टा दिसतोय आणि ते बरोबर मध्ये कुठेतरी टाकतात. जे कोण पोरग पहिल्यांदा सोडवायला जाते की नाही गणित, आणि एकांचा अवघड गणित इगो येतो मध्ये, गणिताला इगो येतो मध्ये. समजा मी गणित सोडवलंय, मी काय म्हणणार, मास्तर आहे मी, सुटायच पाहिजे मला, हे ऍटिट्यूड येतो मध्ये. आणि ऍटिट्यूड आला की त्यात कधी 5 मिनिटं जातात आणि 7व्या मिनिटाला समजते आपली 7 मिनिटं गेलीत, 8 मिनिटं गेलीत, आणि आपण परत येतोय पाठीमाग, अरे एवढं राहिले, ह्याविषयी कंबाईन होणार नाही, असू दे तरी पण जाऊया पुढे पुढे. आणि काय होते, मॉरल डाऊन होते. पोलीस भरतलं बी असंच होतंय की इथं काय होतंय की पोरांना थोडस सोडवायची सवय नसते. आणि कंबाईन मध्ये ह्या 20 प्रश्नांच्या पैकी 4 ते 5 प्रश्न असे असतात तुम्ही ऑप्शन बघून टिक करू शकता, हेच उत्तर यायला पाहिजे. पण त्याच्यासाठी अगोदर वाचन कर, तेवढे सराव पाहिजे. ही 4-5 प्रश्न अशी सुटलीत की वरची 15 प्रश्न सोडावं लागतात 20 मिनिटात किंवा 22 मिनिटात. 15 प्रश्न सुटतील नाही 22 मिनिटात, 15 बी सोडवायचे नसतात. 2-3 प्रश्न अवघड असतात, ती कुणाला सुटत नसतात. कोणतरी काहीतरी नवीन सांगते, हे असं करा तसं करा, तुक्कच मारण्याचं असतात. राहिली प्रश्न 12, ती 12च प्रश्न सोडवायचे. पण ऍक्युरेसीला महत्व लागते गणितात. जीएसचा तुका चालतोय, गणिताचा तुका चालत नाही. जीएसचा तुका हवा, हा असं गांधीजीने काहीतरी केलं, ओके हा इथं असू शकतंय, त्यावेळी गांधीजी इथं होते, हिने हे केलं. 1915च्या पाठीमागे गांधीजींचं काय कामच नाही, आपण अंदाज लावू शकतोय. गणितात तसा अंदाज नाहीच. आलं तर ठीक, आलं तर उत्तर, नाही तर डायरेक्ट पलीकडेच, एक तर इकडे येतंय नाहीतर तिकडे जातंय, मध्ये राहत नाही गणित. मला समजलं तरी बी सुटलं नाही असले काय नसते. समजलं तर सुटाय पाहिजे, एक तर तुला समजायचं नाही, 2च आहेत. लक्षात आलं काय. हा पुढचं गणित घ्या, वाचू काय, मोठेच्या मोठा आहे, वाचू काय मोठे मोठा आहे, नंतर घेऊया जरा सेकंड लेक्चर मध्ये घेऊया लिहून घ्या. 120 सेमी, 136 सेमी, 120 सेमी, 136 सेमी, 153 सेमी. जरासं चुकले काय, असं आहे. 102, 136, यही तो मजा है. हा असं दिले. एवढ्या लांबीच्या, सॉरी सगळ्याच्या पुढे सेमी सेमी लिहा. हा राज्यसेवा पूर्व 2018ला पडलेला प्रश्न आहे. आता ह्याचा अर्थ विचारायचा नाही, मग मी पहिल्यांदा सांगितले, राज्यसेवा कंबाईन मधल्या शब्दांचा अर्थ विचारायचा नाही. घ्या पुढे काय, सेमी लांबी असलेल्या 4 कांबी आहेत. कांबी म्हणजे काय, कांबी कांबी खांबी नाही, कांबी. 4 कांबी आहेत, सगळ्या कांबींचे समान कमाल लांबीचे तुकडे केले. शब्द जड आहेत, अर्थ सांगतो पण शब्द जड आहेत. घ्या काय, सगळ्या कांबींचे समान कमाल लांबीचे तुकडे केले तर, पहिला प्रश्न.
आता मी यात 2 प्रश्न तयार करावले. ऑलरेडी तिने एकच प्रश्न विचारलाय, पण मी 2 प्रश्न तयार करावले कारण की दोन्ही प्रश्न विचारू शकतात. पहिला घ्या, एका कांबीची लांबी, एका कांबीची लांबी आणि असे 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 किती तुकडे होतील, असे किती तुकडे होतील, बरोबर आहे. पहिल्यांदा डोक्यात पहिला प्रश्न आलाच पाहिजे, काय लसावी का मसावी, लसावी का मसावी, मसावी. काय करायला तुम्ही, तुकडे, तुकडे शब्द तेवढ्यासाठी लिहून दिले, तुकडे आले काय काढणार, मसावी. कोणाचा मसावी काढायचा आहे, या संख्या 1 2 3. जर का पाडा तुम्हाला पाठ असेल चांगला, तर या 17च्या पाड्यातील संख्या आहेत, शेवटची 17चा वर्ग आहे, एवढं समजू शकतंय. आणि 17 ही मूळ संख्या आहे, 17नच भाग घालवायला पाहिजे. उगाच सांगत नाही सगळं पाडे पाठ करा, ही पाडे करत नाहीत काय नाही. 17 सख 102, 17 8 136, 17 9 आणि 17 17. तुम्हाला काय काढायचंय, फक्त मसावी. हा एकटाच येतोय, पुढे कोण कॉमन निघते काय, नाही निघत. म्हणजेच मसावी किती सेंटीमीटरचा आला, मसावी आला तुमचा 17 सेमी. म्हणजे एका तुकड्याची लांबी किती येईल, 17 सेमी. पहिल्याच आन्सर मिळालं. असे तुम्हाला एकूण तुकडे काढायचे आहेत. म्हणजे बघा, ह्याचं किती तुकडं होणार ते काढायचं, ह्याचं किती तुकडं होणार ते काढायचं, ह्याचं तुकडे काढायचे, ह्याचं तुकडे काढायचं, बरोबर आहे. मग आपण हे असं करून मी इथंच का थांबलोय बघा, यांची बेरीज करायची, तेवढं तुकडं असतात. पण ही प्रिकॉशन घ्यायच्या अगोदर फक्त काय करायचं, मसावीनच भाग घालवायचा. दोघांच्यात तिघांच्यात कॉमन आहे म्हणून त्याला सेपरेट काढतो असं घ्यायचं नाही. अशा प्रकारच्या गणिताच्या फक्त मसावी काढला, त्याच्यानंतर खाली जेवढे संख्या आहेत तेवढ्याची बेरीज करा, तुम्हाला तुकडे मिळून जातील. म्हणजे 6 आणि 8 14 9 23 आणि 17. थांबा आता हे हँग झालं, होतं ना किती, गेम खेळूया रात को पबजी, 2 मिनिटं चालू देतो. हा, किती उत्तर येणार, तुकडे किती येणार 40. एक तुकडा किती लांबीचा असणार, किती 17 सेंटीमीटर लांबीचा असणार. लिहून घ्या, इथं पुढे फक्त 40 घ्या. आणि काय म्हणा, एकूण तुकडे. मी सेम गणित परत दुसरा एक देणार. आता हा प्रश्न आहे 2018 पूर्व राज्यसेवा. आता वा तुकडे म्हणतील किंवा पट्टी म्हणतील मोजायला, मी ते सगळं लिहून दिले तुम्हाला मागच्या लेक्चरला. जर का मागच्या लेक्चर बघायला नसतील किंवा आला नसेल काय नसेल हे समजून झाले काय सांगायला माणूस, तर पाठीमागे लेक्चर बघितले पाहिजेत. आणि मग का पुढे चला एक्झाम्पल घ्या. पुढचं एक्झाम्पल खाली तो पीवायक्यूचा आहे. कुठला आहे पीवायक्यू, त्याच वर्षी एकाच वर्षी विचारले दोन्हीचे दोन्ही प्रश्न. राज्यसेवा प्री 2018चा प्रश्न आहे. क्या 3 मीटर 5 मीटर 10 सेंटीमीटर आणि तिसरं सांगितलेलं आहे 12 मीटर 90 सेमी. आता इथं काय विचारलंय, एवढ्या लांबीची काय आहे, कापड आहे. ओके, एवढ्या लांबीचं कापड आहे आणि विचारलंय की हे कापड जर का मोजायचं असेल तर मोठ्यात मोठी किती लांबीची पट्टी पाहिजे. काय विचारले, किती मापाची पट्टी पाहिजे असं विचारलंय. किंवा आता हेच गणित मी काय सांगणार, ह्याचं तुकडं पण तुम्हाला मोजायचंय. एक पट्टी तिथं कट केलं तर असे किती तुकडे होतील ते पण तुम्हाला काढायचं आहे. तुकडे पण काढा, पट्टी किती मापाची असेल ते पण काढा. तुकडे म्हणजेच तुम्हाला काय काढायचं आहे, मसावी काढायचं. मसावी काढत असताना सगळे परिमाण एकच पाहिजेत. सेंटीमीटर सेंटीमीटर सेंटीमीटर, मीटर मीटर मीटर. आता इथे दोन्ही मिक्स आहेत. 5 मीटर 10 सेंटीमीटर, तर 510 सेंटीमीटर कडून घ्या. 3 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 300. इथे येणार 300, इथे येणार किती 510, इथे येणार 1290. आणि मग ह्यांचा मसावी काढा, कितीने भाग जातोय बघा. किती येतील
30 सेंटीमीटर लांबीचा एक, आणि असे किती तुकडे होणार 70. बघा काय करणार, पहिला किती सांगितलं आपण 300, नंतर काय म्हणलो 510, आणि नंतर सांगितलं 1290. पहिला बघा तुम्हाला डायरेक्ट 30 भाग घालायला नाही कळाला, तुम्ही काय करणार, पहिल्यांदा कॉमन 10 आहे, 0 आहे, 10 बाहेर काढा, त्याला गोल करा, किती राहिलं 30 राहिलं, 51 राहिलं, 129 राहिलं, बरोबर आहे. परत बघा तुम्हाला कसोटी सांगितल्या 3ची, प्रत्येक संख्येतील अंकांच्या बेरीज जर का 3च्या पटीत असेल तर किती भाग जाणार 3, इथं 3 भाग जातोय, इथे राहिले किती 10, इथे किती राहिलं 17, इथे किती राहणार 43, बरोबर काय, बरोबर. आता मग तुम्ही काय करणार, इथनं परत कॉमन काढायचं आहे, काय दोनच गोल आलेत आणि गोलांचा गुणाकार म्हणजे तुमचा मसावी, किती येईल मसावी 30, पुढे काय म्हणणार सेमी, 30 सेंटीमीटर लांबीची पट्टी पाहिजे, बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय पाहिजे, आता यांची बेरीज करा, एवढे तुकडे तयार होतील, 43 आणि 17 60, 60 आणि 10 तुकडे विचारतात काय विचार, ओके.